रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण बापू महाराज टेंगले आज राहू या ठिकाणी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. त्या असणाऱ्या बैठकीच्या आयोजनाचं निमित्त श्री संत ज्ञानोबरायांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं निमित्त आणि या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं ज्ञानोबरायांच्या पादुका, तुकोबरायांच्या पादुका, निळोबरायांच्या पादुका आदी करून सर्व संतांच्या पादुका या आपल्या दौंड तालुक्यामध्ये केडगाव परिसरामध्ये या सर्व पादुका आणून खरं तर आपल्या या दौंड तालुक्यामध्ये या पादुकांच्या पूजनानं खरं तर एक फार मोठा अखंड हरिनाम सप्ताह दौंड तालुक्याच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपल्या केडगाव भागामध्ये आपण करत आहोत. त्या निमित्तानं 12 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबर या 3 दिवशी या सर्व संत महात्म्यांच्या पादुका आणून त्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं फार मोठं आयोजन आहे. आणि त्या आयोजनाच्या निमित्तानं आपल्या दौंड तालुक्यामध्ये सर्व संतांच्या पादुका या आपल्या तालुक्यामध्ये येत आहेत. आणि त्या निमित्तानं पादुका पूजन, अखंड हरिनाम सप्ताह, विशेष करून ज्ञानेश्वर महाराजांच्या, ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यासाठी जो अश्व वापरला जातो ते अश्व आपल्या या तालुक्यामध्ये त्याही अश्वाचं आगमन होणार आहे. त्या निमित्तानं खरं तर आपण पंढरीच्या वारीला जात असताना जो उभं रिंगण असेल, गोल रिंगण असेल याचा आनंद घेत असतो. पण या निमित्तानं आपल्याला त्या वारीमध्ये शक्य ज्यांना होत नाही त्या निमित्तानं आपल्याच या भागामध्ये जसं की पंढरपूरमध्ये जाताना वाखारीला माऊली ज्ञानोबरायांचं रिंगण होतं त्याप्रमाणे 12 ऑक्टोबर या दिवशी खरं तर एक उभं रिंगण हे केडगाव सोलापूर हायवे या ठिकाणी होणार आहे. त्याच निमित्तानं वाखारी या परिसरामध्ये गोल रिंगण होणारे आणि या असणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचं हे नियोजन आहे. या नियोजनाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये खरं तर प्रत्यक्ष ज्ञानोबराय, प्रत्यक्ष तुकोबराय आदी संत या ठिकाणी येणार आहेत. त्या निमित्तानं आपण सर्वांनी तन मन धनानं या कार्यक्रमामध्ये सहकार्य करावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.